नमस्कार, वेलकम हे तुमचं चॅनल वरती आहे आणि आज आपण मोझरेला चीज सँडविच बनवणार आहे. तर मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवते आणि काय साहित्य लागणार आहे तेही तुम्हाला दाखवते. आज ना मला मयंक मदत करणार आहे सँडविच बनवण्यासाठी आणि हा बघा माझा मयंक, हा माझ्यासोबत रील मध्ये आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतो. तर हे बघा, मी इथे गाजर, कांदा आणि तीन प्रकारचे शिमला मिर्च घेतले आहेत. त्याच्यात रेड शिमला मिर्च, येलो शिमला मिर्च आणि ग्रीन शिमला मिर्च आणि कांदे. आणि इकडे मी एक बीट बॉईल करून ठेवला आहे. आणि इकडे आहे 2 बटाटे. हे 2 बटाटे मी बॉईल करून छान असे किस करून घेतलेत. आणि इकडे आहे चीज, हा मोझरेला चीज आहे. आणि इकडे मी थोडं पनीर घेतलं आहे. आणि इकडे आहे बटर. आणि इकडे बघा, ही तिखट चटणी मी घरीच बनवली आहे. ही ग्रीन चटणी, एकामध्ये मीठ आहे, इकडे चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. आणि इकडे मी ब्रेड घेतला आहे, हा एक मेयोनीज आणि केचप. आणि माझ्याकडे हा टोस्टर आहे. तर हा टोस्टर घेतलाय मी. आपण याच्यात सँडविच टोस्ट करूया. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. आणि हे बघा, हा असा माझा पूर्ण सेटअप आहे. आणि आता आपण व्हेजिटेबल एका बाउल मध्ये घेऊया स्पूनच्या साह्याने. आता आपण घेणार आहे व्हेजिटेबल्स. हे बघा, हा तर बघा, आता मी हे मिक्स व्हेजिटेबल घेतले. हे आम्ही 2 लोकांच्या हिशोबाने घेतले. ह्याच्यामध्ये आहे कॅरेट, कॅप्सिकम, ऑनियन, 3 प्रकारचे कॅप्सिकम आहे, येलो, रेड आणि ग्रीन. आता आपण त्याच्यात बीटरूट टाकूया. बीटरूट टाक. हे आपण टाकले बीटरूट. आता ना त्याच्यात बटाटे टाक थोडे स्पूनने. हे आपले आले पटॅटो. आपण अजून पटॅटो ऍड करूया. अजून टाक थोडा. आणि ना पनीर पण टाक बेटा त्याच्यात. पनीर पण टाक. हे श्रेडेड पनीर आहे, ग्रेड केलाय, छान केलंय. आता आपण जरा पनीर टाकूया. 1 स्पून पनीर, मोठा स्पून टाकून दे तेवढा. चांगलं आहे. हो, आणि टेस्टलाही खूप छान लागतं. आणि ना ही ग्रीन चटणी मी बनवलेली घरी. आता कॉमन झालंय, सगळेच बनवतात ग्रीन चटणी. तर मी ही 2 टेबलस्पून याच्यात ऍड करते. आता याच्यात आपण टाकूया चिली फ्लेक्स. हे चिली फ्लेक्स आणि हे बघा, चिली फ्लेक्स ऍड केला. हा, गुड. आता मी याच्यात ऑरिगॅनो टाकते थोडा. आणि टेस्टच्या हिशोबाने आपण मीठ पण ऍड करू. पण आधी मी याच्यात चाट मसाला टाकते. चाट मसाला, मग नंतर थोडं मीठ ऍड करू. आणि मीठ थोडं कमीच ऍड करा, कारण की कसं आपण चिली फ्लेक्स, चाट मसाला पण ऍड केला आहे, तर त्याच्यामध्ये पण ना मीठ असतं. तर म्हणून कमी ऍड करा. आणि थोडस चीज पण टाकून दे टेस्ट येण्यासाठी. हे आपलं आहे मोझरेला चीज. हे बघा गाईस, हे आहे मोझरेला चीज. हे आपण टाकू. आणि आपण सँडविच मध्ये पण टाकू. आता इकडे टेस्टला आपण टाकूया. हो, आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया. मदत करतोय माझा मयंक, तोपर्यंत मी ब्रेड काढून ठेवते. आणि व्यवस्थित मिक्स करा, कारण की कसं चांगलं आपण जेवढं मिक्स करू तेवढं चांगले टेस्टलाही छान येईल. आणि पूर्ण मिक्स झालेलं असेल तर व्हेजिटेबल पण छान मिक्स होतात ना, तर छान लागतात चवीला. व्हिडिओ पुढे स्किप नको करा. कुठली स्टेप मिस झाली तर हे टेस्ट चांगली नाही येऊ शकत. कारण की याच्यात छोट्या टिप्स पण दिल्या आहेत आम्ही मध्ये, तर त्या टिप्स पण तुम्ही बघा. कारण की कसं टिप्स मेन असतात त्याच्यामध्ये, की आम्ही काय केलं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे बघा, आता छान असं मिक्स माझं रेडी झालंय सँडविचचं. माझ्या मयंकने छान असं मिक्स करून घेतलंय. झालं ना बेटा आता ते रेडी? मग आता आपण सँडविचला आता छान असं मिक्स झालंय आहे. आता आम्ही पुढची प्रोसेस स्टार्ट करतो आणि ब्रेड घेऊन पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. आता आपण बाउलला ठेवूया साइड मध्ये आणि घेऊया आपला फर्स्ट पीसचा ब्रेड. आता हा ब्रेड आहे, आपण ह्याला बटर मध्ये डिप करून ब्रेडवर लावूया. हे आपण केलं डिप. हे बघा, हे छान पैकी डिप करायचं आणि ह्याला स्प्रेड करू देऊया. हा जरा अजून हे घेऊया बटर, स्प्रेड करायचं छान पैकी. हे त्यावर आपण आता लावूया हे चटणी. जराशी तिखट तुमच्या हिशोबाने घ्या. तर जराशी ग्रीन चटणी पण पूर्ण लावा आणि तिखट चटणी पण बनवली. काय आम्हाला असं स्पायसी नाही, तर आपण कमी लावू. हा, तिखट आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करा. तर माझा मयंक शेफ आहे सध्या, त्याने किचन हातात घेतलंय. तर तो बनवतोय. तो बोलला मम्मी मी माझ्यासाठी बनवतो, मग तू नंतर तुझ्यासाठी बनव. हे झाला आपला आता ब्रेड रेडी. आता आपण ह्याच्यावर जरासं चाट मसाला हलका ऍड करा,
कारण की अगोदर पण आपण व्हेजिटेबल्स मिक्स केले आहे, त्याच्यात ऍड केला आहे. आता व्हेजिटेबल आपल्या स्टफिंगच्या हिशोबाने व्हेजिटेबल्स टाका. तुम्हाला हेवी स्टफिंग पाहिजे तर जास्त व्हेजिटेबल्स टाका. हे आणि ह्या व्हेजिटेबल मी बारीक कट करून का टाकते, कारण की कसं आपण ना स्लायसेस करून पण टाकतो याच्यामध्ये. सँडविच मध्ये मोस्टली स्लायसेस करूनच टाकतात, पण मी कट करून टाकल्या. कारण की काय, ते स्लाइस करून टाकले ना तर ते काय होतं, आपण ब्रेडचे 4 पीस करतो पण त्याच्यानंतर ते काय त्याच्यात ना थोडंसं क्रंचीनेस राहतो आणि पण ते स्लाइसेस राहतात, म्हणून ती स्लाइसेस बाहेर पडतात खाताना. तर मुलांना कसं हे कट केलेले असतात व्हेजिटेबल तर बरं पडतं खाण्यासाठी. आता त्याच्यात ना पुढे याच्यामध्ये मोझरेला चीज ऍड करू. हे आपला मोझरेला चीज तुम्हाला कुठे पण शॉप मध्ये भेटेल. हे आपला आला मोझरेला चीज. आणि चीज पण पूर्ण छान असं तुम्ही ऍड करा. मुलांना चीजी सँडविच खूप आवडतो. हे क्विक आणि चांगलं आहे. पोरांना टिफिन मध्ये पण देऊ शकता, मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता. क्विक रेसिपी आहे, फक्त प्रोसेस जरा वेळ लागतं. हे सगळं तयारी वगैरे करून ठेवा तुम्ही आधीच, जेणेकरून म्हणजे तुम्हाला वेळ लागणार नाही. आणि चीज व्यवस्थित ऍड करा. आणि आता आपण त्याच्यावरती सेकंड ब्रेड, त्यालाही बटर लावून घेऊया आणि ग्रीन चटणी पण लावून त्याच्यावर आपण ऍड करू. आणि इकडे मी बघा तुम्हाला दाखवते, ह्या साईडला मी माझं हे आहे. आता हा बघा बटर लावून घेतोय आणि त्याला मस्तपैकी ग्रीन चटणी लावून घेईल. आणि इकडे मी छान असं माझं टोस्टर हीट करायला ठेवलंय, तर हीट पण होतोय टोस्टर सोबत. आणि इकडे बटरचा सँडविच रेडी होतो. आणि ही आली आपली ग्रीन चटणी. आता हा ग्रीन चटणी लावून छान असं सँडविच पसरवून घ्या. ग्रीन चटणी स्प्रेड करा. स्प्रेड केली का टेस्ट सगळ्या जागेवर येईल. एकदा व्यवस्थित स्प्रेड केली ना तर टेस्ट पण चांगली येते. ही झाली आपली ग्रीन चटणी स्प्रेड. आता तो ब्रेड आपण त्याच्यावर ठेवूया. त्याला आपला ब्रेड हलक्या हाताने थोडस दाबून घ्या. आता आपण आपला टोस्टर उघडूया. आणि तो झालाय चांगल्यापैकी हीट. आता आपण जरासं बटर ऍड करू. बटर लावून घेऊया टोस्टर. बघा सिझल बघा, जरा वरती खाली दोघं साइड वर बटर लावूया चांगल्यापैकी. हे इकडे तुम्हाला बटर लावायचं हे तुमच्यावरती आहे. झाला आपला बटर स्प्रेड. आता हा आपला रेडी केलेला सँडविच आहे, आपण याच्यामध्ये टाकूया. वरून बटर लावून घे त्याला, म्हणजे छान असा टोस्ट होईल. हे आला आपला बटर. अजून बटर लावून घे, कारण की कसं क्रिस्पीनेस येतं त्याच्यामध्ये छान अशी, म्हणून वरून पण तुम्ही थोडं त्याला बटर लावा. आणि ऑलरेडी बेसला मयंकने लावलेलंच आहे बटर, तर त्याला आपण बंद करून घेऊया. हे झालं आपला. आता याच्यामध्ये आपण हे टोस्टर आपलं 2 ते 3 मिनिटं हे बंद ठेवा, जेव्हापर्यंत आपलं सँडविच रेडी होईल. मग नंतर आपण याला काढून आपला सँडविच फ्राय करूया. आता टोस्ट होतोय आपला सँडविच, तर आपण तोपर्यंत दुसरा सँडविच बनवून घेऊया. तर बघा माझ्या मयांकचा तर टोस्ट होतोय एक सँडविच. आता एक सँडविच मी माझ्या हाताने बनवते माझ्यासाठी. तर स्टार्टिंगला मी बटर लावून घेते. हे बघा मस्त बटर लावून घेऊया आपण. आणि मुलांना तर चीजी सँडविच, मेयोनीज सध्याचं तर ट्रेंडच आहे, हे खूप आवडतं. आणि सँडविच म्हटलं म्हणजे मुलांचा आणि सगळ्यांचा फेवरेटच आहे. आणि त्याच्यात कसं व्हेजिटेबल असतात तर हेल्दीही असतं. तर याला मी छान अशी हे लावून घेतली आहे बटर. तर याच्यावर मी ग्रीन चटणी स्प्रेड करून देते. ही ग्रीन चटणी माझी स्प्रेड झाली आहे. थोडी रेड चटणी, कारण की मला तिखट आवडतं, मुलांना नाही आवडत ते लोक नाही खात जास्त करून असं आहे. आणि टोस्टचा पण खूप वास येतोय, कारण की बटर लावलंय ना खूप छान असं, ते टोस्ट होतंय छान. तर व्हेजिटेबल ऍड करते. सगळ्या व्हेजिटेबल मी कट करूनच टाकले त्यासाठी, कारण की काय आपण त्या स्लाइस करून टाकतो, पण त्या काय होतात त्या ना खात असताना खूप त्या बाहेर येतात सँडविचच्या, म्हणून मग मी ह्या कट करूनच नेहमी टाकते. हे बघा छान असं पसरवून घेऊया. तर याच्यावरती मी चीज ऍड करते. चीज तुमच्या आवडीनिवडी हिशोबाने तुम्ही ऍड करा. ज्यांना चीजी आवडतं ते चीजी खाऊ शकता, आणि ज्यांना नाही आवडत चीजी ते लोक चीजी पण नाही खाऊ शकत. तर काही लोक नाही खात चीज, त्यांना नाही आवडत ते लोक नाही टाकत चीज, पण भरभरून चीज टाकतात मुलांसाठी. तर मुलांना तर खूप आवडतं. सध्याची जनरेशन असं आहे, चीज, बटर, मेयोनीज हे त्यांना खूप आवडतं. तर हा माझा खालचा बेस तर रेडी झाला आहे. आता मी परत एक ब्रेड घेते, त्याला मस्त बटर लावून घेते, त्याला आता ग्रीन चटणी लावून घेते व्यवस्थित. आणि हा दुसरा सँडविच माझा रेडी झाला आहे. थोडा हलक्या हाताने आपण प्रेस करून घेऊया.
आता इकडे बघूया मयांकच्या सँडविचचं काय चालू आहे. टोस्ट झालंय. वा, हे बघा किती छान टोस्ट झालाय सँडविच त्याचा. आता मी त्याला एका डिश मध्ये काढते. तुम्ही बघू शकता. आता हा सँडविच रेडी झाला आहे. हा आपण काढून घेऊया. हे बघा. तर बघा सँडविच रेडी झाला आहे. मी कट करून घेते. तर छान असं माझ्याकडे नाईफ आहे, त्याच्याने मी हा सँडविच कट करून घेते. हे बघा सँडविच आपला रेडी झाला आहे. मी प्लेट केली तयार आणि त्याच्यामध्ये मेयोनीज आणि सॉस असं ठेवलं आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.